बजेटमध्ये मोदी सरकारचं नोकरदारांसाठी मोठं गिफ्ट 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त। पुढच्या आठवड्यात नवं इन्कम टॅक्स विधेयक मांडणार। कॅन्सर सहित 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली। इलेक्ट्रिक वाहनं, मोबाईल, चामड्यांच्या वस्तू, एलईडी, एलसीडी स्वस्त होणार। स्टार्टअपसाठीचं कर्ज 10 कोटींवरून 20 कोटी रुपये करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा। एससी एसटी महिलांना स्टार्टअपसाठी 2 कोटींची मदत होणार। वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुश खबर। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्षभरात 10,000 तर 5 वर्षात 75,000 जागा वाढवणार। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा। डाळींसाठी 6 वर्षांचं आत्मनिर्भर अभियान। वस्त्रोद्योग बळकट करण्यासाठी 5 वर्षांचं लक्ष्य। शिक्षण क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा केंद्र स्थापन करणार। एआय साठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद। दोन घरं असणाऱ्यांना मोठा दिलासा। दोन्ही घरांवर आता कसलाही कर नाही। दोन्ही घरं स्वतःच्या मालकीची दाखवता येणार। बजेटमध्ये मोदी सरकारकडून बिहारवरती घोषणांचा पाऊस। मखाना बोर्ड, अन्न प्रक्रिया विषयक राष्ट्रीय संस्था आणि नवीन ग्रीनफील्ड विमानतळाचं गिफ्ट। मध्यम वर्गासाठी ड्रीम बजेट। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर आर्थिक महासत्तेच्या वाटेवरती नेणारा हा अर्थसंकल्प, अजितदादांकडून कौतुक। मुंबई एमएमआर मधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून 3 रुपयांनी महाग। रिक्षाचं किमान भाडं 26 तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये। आता जोडायची वेळ आहे। एबीपी माझाच्या मुलाखतीत मंत्री संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची स्पष्टोक्ती। तर गद्दारांसोबत जाणार नाही, अरविंद सावंत यांची टीका। तेल कंपन्यांकडून व्यावसायिक गॅसच्या किमतीमध्ये घट। व्यावसायिक वापराचा 19 किलोचा सिलेंडर 7 रुपयांनी स्वस्त। नमस्कार, मी अमोल किनोळे।